17 वर्षाचं पोर पुण्याच्या लोहगावला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये त्याचं कुटुंब राहतं. नातेवाईक बिगारी काम करणारे, वडील बेंटेकचे दागिने फिरवून विकतात. राहायला घर नाही, पण कुस्तीसाठी घरच्यांनी मदत केली. एका वस्तादाला त्याची कुस्ती आवडली, त्याने त्याला दत्तक घेतला. 17व्या वर्षीच त्याने देशाला आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हाच पोरगा जर बिग बॉस जिंकला असता तर याचं कौतुक झालं असतं. असा एक व्हिडिओ त्याच्या झोपडपट्टीत जाऊन एकाने बनवला आणि हा विषय सर्वत्र चर्चेला आला. सध्या भाजपचे मंत्री यांनीही या 17 वर्षीय सनी फुलमाळीची त्याच्या झोपडपट्टीत जाऊन भेट घेतल्याची आणि त्याला दरमहा 50,000ची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. सोबतच त्याचं पालकत्वही स्वीकारलं आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये सनी फुलमाळीच्या संघर्षाची, त्यांनी मिळवलेल्या सुवर्ण पदकाची आणि भविष्यातील त्याच्या वाटचालीची माहिती घेऊया. नमस्कार, मी दिनेश. तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. सनी फुलमाळी ताडपत्रीच्या झोपडीत राहून त्याचं कुटुंब आपलं घर चालवतं. पण आजोबांपासून कुस्तीची आवड तीच वडिलांनी जोपासली आणि अशा परिस्थितीतही तीच मुलाला म्हणजे सनीला वारशाने मिळाली. तालमीत गेलेल्या या पोराची अंगात असणारी रग बघून सदाशिव रागपसरे या वस्तादांनी त्याला कुस्तीचे धडे दिले. त्याला प्रॅक्टिसची गरज आहे असं सांगितलं. ट्रेनिंगची गरज असल्याचं घरच्यांना त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्याला चांगल्या तालमीत जनता राजा कुस्ती केंद्रात संदीप आप्पा भोंडे यांच्यापाशी पाठवण्यात आलं. सनीची परिस्थिती पाहून त्यांनी त्याच्याकडून निम्मीच फी घ्यायला सुरुवात केली. 6 महिने इथं सनी अर्धी फी देऊन राहिला. यानंतर मात्र त्याचा चांगला खेळ बघून त्याला संदीप आप्पा भोंडे यांनी दत्तक घेतलं आणि त्याचा सगळा खर्च उचलला. हे सगळे 1-2 महिने नाही बरं का, तर मागच्या 5-6 वर्षापासून सुरू होतं. त्याच्या खुराकापासून ते ट्रेनिंग पर्यंत सगळं काही संदीप आप्पा भोंडेंनीच बघितलं. बहरीन देशात आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सनीला कुस्ती खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीचं त्यानं सोनं केलं, म्हणजेच गोल्ड मेडल, सुवर्ण पदक देशाला मिळवून दिलं. आता त्याच्या नजरा या ऑलिम्पिक स्पर्धेवर आहेत. अशात त्याने कुस्ती जिंकले हे त्याने स्पर्धा झाल्यावर जेव्हा घरच्यांना फोन करून सांगितलं तेव्हाच त्यांना समजलं. त्याच्या या परिस्थितीतून मार्ग काढत मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एखादा पोरगा जर बिग बॉसचा विनर असता तर त्याला सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं असतं, असं म्हणत एकाने त्याच्यावर व्हिडिओ बनवत त्याच्या या कर्तबगारीचं कौतुक केलं. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मीडियापासून ते राजकीय नेत्यांनी त्याला प्रतिसाद दिला. रविवारी कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याच्या घरी जाऊन सनीची त्याच्या कुटुंबासहित भेट घेतली. यावेळी त्याचं कौतुक करतानाच ओरिजिनल कोल्हापूरच्या असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटलांनी त्याचं पालकत्व स्वीकारलं. त्याला घर नाही म्हणून लोकसहभागातून घर आणि सर्वांसाठी तालीम बांधून देण्याचं आश्वासन दिलं. सोबतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पगारातून दरमहा 50,000 रुपयाची मदत करणार असल्याचं सांगितलं. यावेळी शुभेच्छा देताना अभ्यासाकडे लक्ष देत कुस्तीचा सराव करून देशाला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळवून द्यावं ही इच्छा व्यक्त केली. तर मंडळी, ही होती बिकट परिस्थितीतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या सनी फुलमाळीची कहाणी. तुम्हाला त्याच्या यशाबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.